हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू माय चॅनल ट्रेड विथ यथार्थ, ज्यात मी तुम्हाला गोल्ड आणि बिटकॉइनचं ॲनालिसिस फॉर मंडे 12 जानेवारी सांगणार आहे. सो गोल्ड आपल्याला लास्टला एक क्रुशियल लेवलवरती भेटलेला एक ट्रेंड लाईनवरती, ज्यात मी सांगितलेलं की एकतर एक गॅप अप देऊन अप ट्रेंडला जाऊ शकतो आणि एक ऑल टाइम हायला मारू शकतो. और एल्स गोल्ड आपल्याला दिस इज अ व्हेरी क्रुशियल लेवल 4574 एक पॅटर्न होतोय. हा बघा, एक पॅटर्न हा तयार होतोय, जे की या पॅटर्न मधनं खाली तो असा परत एक डाऊन ट्रेंड पकडू शकतो. पण आता गोल्ड आहे एक अप ट्रेंडला नाही, एक ऑल टाइम हायच्या लेवलला आहे आणि आपल्याला सांगता येत नाही की काय करू शकतो गोल्ड. सो लेट्स वेट फॉर द प्राइस टू मूव्ह. 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये आपण क्लिअरली बघू शकतो की एक ट्रेंड लाईन आहे, ज्यात गोल्ड आहे, जे की इधर इथनं ऑल टाइम हायला जाऊ शकतो. रिटेस्टिंग आता इधर तो इथे अजून साइडवेज थोडासा असे कॅन्डल्स फॉर्म करून एक ऑल टाइम हायला जाऊ शकतो. और एल्स गोल्ड एक हप्ता आपल्याला इथे येऊ शकतो आणि परत इथनं येऊन साइडवेज देऊन असं ऑल टाइम हायला जाऊ शकतो, जे की हे पॅटर्न जे आहे खूप खूप रेअर, खूप कॉमन बनतं या गोल्डमध्ये. और एल्स गोल्ड जे आहे खाली येऊ शकतो रिटेस्टला, हा लेवल 4520 समथिंग 4518 घेऊ शकतो आणि एक डाऊन ट्रेंड पकडू शकतो. मेजर ऑर्डर ब्लॉक जे झोन आहेत ते हे आहेत 4462. इथे ऑर्डर ब्लॉक हा एक झोन आहे आणि आणि आपल्याला कळतं यातनं की बेसिकली गोल्ड जे आहे त्यांनी आता एक बुलिश मोमेंटम दिलाय, एक अप ट्रेंड दिलाय, ऑल टाइम हायला गेलाय आणि फॉर शुअर गोल्ड आपल्याला पॉसिबल चान्सेस आहेत की गोल्ड इथनं खाली असा एक डबल टॉप बनवू शकतो. इकडे डबल टॉप बनवू शकतो आणि खाली येऊ शकतो. नेकलाईन वरती आपण ट्रेड घेऊ शकतो इकडे. ओके. आणि फॉर शुअर गोल्ड आपल्याला जर एक डबल टॉप बनवला और एल्स अजून एकदा वरती गेला आणि अजून एकदा एक खाली आला, ट्रिपल टॉप बनवला, तर तर गोल्ड आपल्याला खाली येताना जाऊ शकतो एक डाऊन ट्रेंड वरती. आणि गोल्ड आता खूप आहे एक क्रुशियल लेवल वरती, कारण ही या ट्रेंड लाईन ही जी लाईन आहे, या लाईन वरती आपल्याला सांगता येत नाही की काय काय होऊ शकतं पुढे, आगे क्या हो सकता है, असं सांगता येत नाही पुढे. सो गोल्ड फॉर शुअर आपल्याला कळून येतं की आता आपण डिसाईड नाही करू शकत. सो लेट्स वेट, डोंट ट्रेड. आता आपण ट्रेड नाही करायचंय, कॉज नो ट्रेड इज ऑल्सो अ विनिंग. एक विन असतं नो ट्रेड म्हणजे. आपल्याला जर आयडिया नाहीये तर आपण ट्रेड नाही घ्यायचा. क्लिअर क्लिअर फंड आहे. इथनं आपल्याला बेसिकली पॉसिबल चान्सेस सांगतोय की गोल्ड आत्ता इथं येऊ शकतं, एक रिटेस्ट घेऊ शकतं ब्रेकडाऊनला, और एल्स असं जाऊ शकतं. और गोल्ड आत्ता इथं येऊ शकतं, एक वीक बनवू शकतं आणि परत एक अप ट्रेंडला जाऊ शकतं. ओके. हे हे ऑब्झर्व चान्सेस आहेत गोल्डचे, जे की खूप कॉमन आहेत. एवढं काही नाही रॉकेट सायन्स आहे. मुव्हिंग ऑन टू बिटकॉइन. बिटकॉइनचा जो ट्रेड आहे सॅटर्डेचा, जो की या बिटकॉइन जो होता तो या दोन चॅनलमध्ये खूप फिक्स्ड होता. साइडवेज होता मार्केट. ब्रेक ब्रेक चॅनलनी ब्रेकआउट दिला, कॅन्डल क्लोजिंग दिली, रिटेस्टचा वेट केला आणि आपल्याला एक सुपर टार्गेट भेटला आहे 1:2 चा स्मॅश्ड. आत्ता बिटकॉइन जे आहे, बिटकॉइन आपल्याला दिसू शकतं की एक आत्ता अप ट्रेंड मध्ये आहे. बिटकॉइननी जर या लेवल 93781 च्या वरती कॅन्डल क्लोजिंग दिली, तर आपण लॉंग ट्रेड घेऊ शकतो आणि आणि 94291 तुम्ही हे नोट करून घेऊ शकता की 94291 च्या वरती जर प्राइस गेली तर आपल्याला एक आपण बोलू शकतो की एक अप ट्रेंड फॉर्म सुरू झालाय त्यामध्ये. 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये बघतोय तर बिटकॉइन आता आहे बुलिश. सो आपण डेली 4 आवर वीकली मध्ये मार्केट साइडवेज आहे. वीकली मध्ये आपल्याला कळू शकतं की नॉट मेजर कॅन्डल, पण फॉर शुअर आपण डेली मध्ये जाऊ शकतो. डेली मध्ये आपल्याला कळतं की डेली मध्ये पण बिटकॉइन जे आहे BTC USDT, जे की एक आहे अप ट्रेंड मध्ये, हायर हाय हायर लो. हायर हाय आपल्याला अजून फॉर्म व्हायचा राहिला आहे. डेली मध्ये एक अप ट्रेंड आहे की नाही असं माहित नाही. 1 आवर मध्ये आपण बेसिकली यात बघू शकतो की 1 आवर मध्ये
फेअर व्हॅल्यू गॅप पण आहे इथे. सो BTC आय डोंट थिंक की आत्ता एक डाऊन ट्रेंड, सो आपण BTCला डाऊन ट्रेंडचे ट्रेड्स पॉसिबल नाही आहे. आपण वीकली, डेली, 4 आवर, 1 आवर मध्ये पाहिलंय. वीकलीमध्ये साईडवेज आहे, डेली 4 आवर, 1 आवर मध्ये आपण नोटीस केलंय की बिटकॉइन जे आहे हे एक अप ट्रेंड मध्ये आहे. सो आपल्याला पॉसिबल चान्सेस आहेत की तो आता बेरिश चान्सेस, बेरिश ट्रेड्स यात पॉसिबलच नाहीये. सो 30 मिनिट्सला आपण अजून डायव्ह इन डीप इन केलं तर यात कळतं की एक क्रुशियल झोन आहे जे की आपल्याला हे कळू शकतं. ऑर्डर ब्लॉक्सचे झोन्स आहेत. ऑर्डर ब्लॉक्सचे झोन आहेत. हा वाला एक ऑर्डर ब्लॉक आहे. ऑर्डर ब्लॉक म्हणजे की इथनं इन्स्टिट्यूशन्सनी एंट्री घेतली आहे. हा एक ऑर्डर ब्लॉकचा झोन आहे. इथनं रिव्हर्सल दिलं तर दिलं, पण नाही देणार. बिटकॉइनने एकदा ट्रेंड पकडला तर तो 2-3 दिवस नाही, 1 ते 1.5 दिवस तोच ट्रेंड हे करतो. पण आपल्याला सांगता येत नाही की काय आहे पुढे. आणि नेक्स्ट नेक्स्ट आपल्याला अजून एक कळतं की 93,000 हा एक राऊंड नंबर आहे. आणि एक इथे लिक्विडिटी झोन पण आहे. लिक्विडिटी इन्स्टिट्यूशन्स ऑर्डर ब्लॉक पण पेंडिंग आहेत इकडे 93,000ला. सो फॉर शुअर BTCला जर एक स्पाइक द्यायचा असेल तर तो तिकडनं देऊ शकतो. और एल्स BTC अप ट्रेंडला आहे तो अजून अप ट्रेंडला जाऊ शकतो. आणि फॉर शुअर इथनं आपल्याला एक रिटेस्ट घेऊन एक भेटू शकतं. एंट्री मॉड्यूल. तुम्ही हे नका करू. ऑल द टाइम चार्टला बघायची गरज नाहीये. तुम्ही अलर्ट्स लावू शकता आणि त्यानुसार अप्रोप्रिएट ट्रेड्स घेऊ शकता. ऑल द टाइम अलर्ट्स कुठला लावायचा आहे तुम्हाला? 93,000चा एक अलर्ट लावू शकता तुम्ही की तो एक क्रुशियल लेवल आहे. तेव्हा तिथं काय होऊ शकतं. और एल्स 1 आवर मध्ये आपण पाहिलं तर BTC जे आहे जे की खूप हे आहे. BTC आपल्याला दिसून येतं की अजून एक त्याच्यासाठी एक लेवल आहे. अजून एक ऑर्डर ब्लॉकची झोन ही पण आहे. जर मार्केटला एक रिव्हर्सल द्यायचा आहे और एक स्पाइक द्यायचा आहे और एक करेक्शन द्यायचा आहे तर या लेवलला देऊ शकतो BTC, जे की आहे 96,656. आणि यातून आपल्याला कळतं की BTC एक आहे अप ट्रेंड मध्ये. सो आपण लॉंगचे ट्रेड्स एक करेक्शन वरती आपण लॉंगचे ट्रेड्स घेऊ शकतो अप्रोप्रिएट प्लॅन. आणि बरोबर. आणि तुम्ही जर ट्रेड आहे प्रॉफिटमध्ये, तुम्ही एम करा 1:2 और 1:3. तुमचा ट्रेड जर 1:3 ला आला आणि अजून वरती जर जात असेल, बट स्टील तुम्ही कट करा बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ प्रोसेस. की ग्रीड हा माणसाला एकदम हे करतो. ग्रीड अजिबात करायचे नाही. बाकी चॅनलला आलाय तर सबस्क्राईब करा. माझा आत्ताच चॅनल ही चालू केलंय आणि यात मी रोज डेली अनालिसिस मार्केटचे मी अपलोड करणार आहे, गोल्ड आणि BTC. आणि आणि तुम्हाला जर एक लर्निंग व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्हाला जर माझी एक स्ट्रॅटेजी पाहिजे असेल जी की खूप चांगली आहे, जी की खूप वर्क करते, ज्याचा विन रेट आहे खूप भारी, 85%च्या वरती विन रेट आहे फॉर शुअर. मी सांगतोय तुम्हाला जर ती स्ट्रॅटेजी पाहिजे तर तुम्ही मला या व्हिडिओवरती एक कमेंट करू शकता. लास्टला लास्टला पूर्ण व्हिडिओ बघून कमेंट करू शकता या व्हिडिओला. मी ती स्ट्रॅटेजी ओपनली सांगेल. आणि ती खरंच खरंच हे आहे. 85% त्याचा विन रेट आहे, 85च्या वरती उलट. आणि काही खूप रॉकेट सायन्स नाही, खूप हार्ड नाही आहे. एकदम सोपी स्ट्रॅटेजी आहे. बाकी बस चॅनलला आलाय तर सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.